जै भ्रांती से जे सूतला, तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणोनिया. जेव्हा तो भ्रमाच्या शय्येवर झोपी गेलेला होता तेव्हा स्वप्नाच्या सुखाने भुलला होता, परंतु आत्मज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो आपणास कर्माचा कर्ता मानत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः, लिप्यते स पापेन पद्मपत्रमिवांभसा. जो ईश्वराचे चरणी सर्व कर्मे अर्पण करून फळाची इच्छा न करता कर्म करीत राहतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती, आपुलालिया अर्थी वर्तत आहाती. अधिष्ठान म्हणजे देहाच्या संगतीने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात. दीपाचेनी प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. दिव्याच्या प्रकाशाच्या आधारे घरातील सर्व व्यवहार ज्याप्रमाणे होत असतात त्याप्रमाणे ज्ञान प्रकाश पसरला तरी योगयुक्ताची सर्व कर्मे देहात सुरू असतात. तो कर्मे करी सकळे, परिकर्म बंधा नाकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमळाचे पान सदैव पाण्यामध्ये असून देखील ते पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे सदैव करून देखील कर्मबंधाने बद्ध होत नाही.